बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ काल 17 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांचा जळगाव मतदारसंघात प्रचार दौरा होता। या दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील माणेगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली आहे। पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संबोधित करताना अमरावती मतदारसंघात माझा विजय निश्चित असताना पक्षश्रेष्ठींनी नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने निश्चित खंत तर वाटलीच, परंतु महायुती टिकवण्याकरिता तडजोड करावी लागली अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली आहे। तसेच भारताला जगात महासत्ता बनवण्याकरिता पंतप्रधान मोदी म्हणजेच प्रतापराव जाधव यांना मतदान करा असे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारांना केले। सदर बैठकीला जळगाव तालुक्यातील महायुतीचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक रिक्षा चालवणारा माणूस, ज्याला सर्वसामान्यांची कळवळी जाणीव आहे, सुख-दुःख माहिती आहे, तो सतत घोळक्यामध्ये असतो। पुणे आला विचारत नाही तू कुठल्या जातीचा, कुठल्या पक्षाचा, कुठल्या गावचा, कुठल्या काही विचारत काय पाहिजे तुला, लगेच तो एक दिवसाचा सिनेमा होता नायक तसा कोणाच्या पत्रावर रिमार्क तिथं हातावर घेऊन मारतो, कोणाला काही फोन करायचे आहे, या अधिकाऱ्याला करायचं आहे, तिथल्या तिथं 2 वयस्वी बरोबर असताना ते फोन लावतो आणि जवळपास 24 तासातले 18 ते 19 तास हा माणूस फिरत असतो। त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून ज्यांना प्रदीर्घ अनुभव आहे, ज्यांना कायदे कानून चांगले कळतात, ते आपले देवेंद्र फडणवीस। त्यांचा कौतुक यासाठी आपल्याला करावं लागेल। मागच्या सरकारमध्ये जो मुख्यमंत्री होता त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकार, कमीपणा मानला। माझ्या बाबतीत नेमकं तसं घडलं। या वेळेला कमीत कमी 2.5-3 लाखांनी मी फरक निवडून आलो, पण आमच्या वरच्याला लोक आमची नवनीत बाई का आवडली, मला आवडली म्हणजे वेगळ्या अर्थाने नाही, मला बोलवलं। अडसूळ साहेब, आम्हाला सगळं माहिती आहे, सर्वे आहे, मागच्या वेळेला तुमच्यावर अन्याय झाला, आताही आम्ही तुम्हाला अन्याय नाही करणार, फक्त विनंती करणार की आता तुम्ही निवडणूक लढू नका, आम्हाला त्या बाईला द्यायची, त्याच्या बदल्यात जे सांगाल ते आम्ही देऊ। आता मी काय मी बाईला म्हणणार नाही मला गृहमंत्री करा म्हटलं, मग आता तुम्ही मोठी मंडळी आहात आणि तडजोड ही करावी लागते, जशी आपण एक तडजोड करतोय। उमेदवार कोण आपण पाहिलेलं नाही, पण महायुतीचा तो माणूस आहे, तो उमेदवार आहे हे आपण पाहिलं, ही तडजोड असते। अनेकांना कधी व्यक्ती आवडत नाही, पण आपण आवडून घेतो, सगळे एकत्र येतो। मनापासून सकाळपासून लोक आणि माझ्या बरोबर आहेत की प्रत्येक ठिकाणी इतकी एकजूटपणा बघायला मिळाला। तो कार्यकर्ता, पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, हरपिता गटाचा, कवाडे गटाचा असेल, जानराव काय ते जानकरांचा असेल, कोणाचं, हे सगळे एक दिलारी काम आणि सगळ्यांना भावलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्याला या देशाचे प्रधानमंत्री यांना 3ऱ्यांदा करायचे, केवळ 3ऱ्यांदा करायचं नाही आहे, या जगामध्ये एक महासत्ता म्हणून या भारतवर्षाला आपल्याला पुढे घ्यायचं। आणखी पुढच्या आपण जगामध्ये 5व्या नंबरला आहोत, संकल्पना आहे मोदीजींचा, 3 नंबरला आपण येणार। अमेरिका, चायना हे सोडले तर आपण त्यांच्या बरोबरीनं आज आहोत। अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पण अपेक्षा करतो, काही जर सल्ला घ्यायचा असेल नरेंद्र मोदींच्याकडे बघतो, मला ही अडचण आहे, कोणी विश्वास ठेवेल। यापूर्वी आमचा पंतप्रधान गेला काय, आला काय, कुठं गेला, कोणाला भेटला काय कळत, पण विमानाची पायरी चढताना उतरेपर्यंत आपल्याला सगळ्या हालचाली कुठे गेले, कोण भेटले, त्यांनी अलीकडे कसं दिलं, मग आमच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी भाषण कसं केलं, सगळ्या लोक 9 देशांनी त्यांचं नेतृत्व शिकवलं।